यात्रेच्या कालावधीमध्ये अनेक व्यापारी खरं तर मोठमोठे उद्योग करत असतात. आपण जर बघितलं कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असते. मात्र प्रामुख्याने जर आपण बघितलं तर पंढरपूरचे मंदिर परिसरामध्ये जे काही नागरिक आहेत ते आपला वाटसरूचा व्यवसाय करत असतात. तर अनेक मठामध्ये आणि अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून अशा पद्धतीनं खरं तरी वारकरी येत असतात. गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या त्यांच्या खरं तरी वारकरी एकाच ठिकाणी असे उतरत असतात. मात्र आज जर आपण बघितलं तर आषाढी यात्रा झाल्यानंतर पंढरपूरचा जो कॉरिडॉरचा प्रकल्प आहे तो राबवला जाणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील अनेक घरं खरं तर यामुळे आता उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे अनेकांनी खरं तर या कॉरिडॉरला विरोध देखील केला होता. मात्र सरकारचा हा प्रोजेक्ट आहे हा मात्र 100% हा प्रोजेक्ट राबवलाच जाणार आहे यावरती सरकार देखील ठाम आहे. मात्र आपण जर बघितलं ते काही बाहेर राज्यातून आलेले काही भाविक इथं आहेत आपल्याला बघितलं असं की ते देखील खरं तर भावुक झाले आपल्याला पाहायला मिळतात. काय सांगताल आता तुम्ही किती वर्ष झाली वारी करता इथं? मी 30 वर्ष झालं वारी करतोय. एक 25-30 वर्षापासून इथे येतोय. आम्ही इथे सगळेजण, आता मी आहे तो 450 किलोमीटरहून येतो 25-30 वर्षापासून. म्हणजे आम्ही कुटुंब येतो माझं सगळं, आणि आम्ही सगळे लोक इथे ज्यावेळेस येतो आज परिस्थिती अशी होणार आहे की आम्हाला एकत्र इथे येणार नाही. जर हे झालं हेच नाही तर आम्ही कसं काय येऊ? अरे आम्ही इथे येतो, इथे पंगत देतो, 100-150 लोक जेवण घालतो, आणि जेवण घालतो म्हणजे आम्हाला असा आनंद राहतो की आम्ही केव्हा जाऊ आणि केव्हा या लोकांच्या पंढरपूर सारख्या क्षेत्रात या लोकांच्या तोंडात 4 घास केव्हा खाऊ. आज आम्ही 400, 500 किलोमीटरवरचे लोक असे आहेत की एकरूप इतके झालो आहे की एकमेकाच्या लग्न कार्यात जाणं म्हणणं 400, 500 किलोमीटर आम्ही जातो एकमेकाला भेट. असे कुठलाही जाती पाती नातं संबंध नसताना आम्ही एक झालेलो आहे, भाऊ झालेलो आहे. आणि आज सगळे आम्ही हे विखरून जाणार आहे. पुढच्या वर्षी आम्हाला हे मिळणार नाही याची खूप दुःख होतं आहे आम्हाला. कुठल्या मठामध्ये तुम्ही आता आहात आणि काय सांगितले महाराजांनी? आम्ही काशीबा महाराज मठात आलेलो आहे. नामदेव पायरीच्या जवळ मठ आहे. एवढा 30 वर्ष राहिल्यावर महाराज म्हणता पुढच्या वर्षी मी व्यवस्था करू शकत नाही, मला माफ करा, कारण मीच राहणार नाही तर तुम्ही काय राहणार आहे. आता पुढच्या वर्षी आम्ही जावं कुठे हा प्रश्न आमच्यासाठी आहे. का वारी बंद करावी? आपण बघितलं असेल की खरं तर इथले जे भाविक आहेत ते सगळीकडे भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अजून काही महिला देखील आपल्याबरोबर. कुठून आल्या तुम्ही ते? आळंदी. काय आळंदी गाव आहे आमचं. आम्ही कीर्तनकार आहे. इथं पिढ्यानपिढ्या आमच्या आईवडिलांची पिढ्यानपिढ्या आहे मधुकर बाबाकडे. आणि या ठिकाणी आम्ही काकडा असतो, हरिपाठ असतो, आषाढी, कार्तिकी आणि असे काही वारकरी आहे महिन्याचे की ते या ठिकाणी येत असतात. आणि आता आम्हाला बाबांनी सांगितल्यामुळं आमचे जेवणंसुद्धा तुटले. 2 महिने झाले. रोज आम्ही बाबांना फोन करतो, माऊली कसं काय झालं मठाचं? कारण काय आहे, परमात्मा ही आमची आई आहे आणि ज्ञानोबारायच्या दिंडीत सगळे वारकरी येतात या ठिकाणी. काय सांगितलं तुम्हाला? आता महाराजांनी असं आम्हाला सांगितलं की आता हा मठ जाणार आहे आणि हे आम्हालाही कळतंय जाणार आहे. पण एक आमची सरकारला एकच विनंती आहे की आता 4 महिने आणि वारकरी या ठिकाणी 200 वारकरी यांना रोज भोजन असतं. आणि हे भोजन करत असताना आम्हाला एकच आनंद होतो की रोज आम्ही पहाटे 4 वाजता काकडा करतो आणि देवाला आवाज जातो आमचा असं. आणि जशी आईची आणि लेकराची ताटातूट करते सरकार, याचं आम्हाला वाईट वाटतं. म्हणून सरकारने एकच आमची विनंती आहे की हे होऊ नये देवा, आणि देवापासून आमची ताटातूट करू नये एवढीच आमची विनंती आहे. आमची पिढ्यानपिढी आणि या मठात गेलेली आहे. म्हणून या ठिकाणी आमची विनंती आहे सरकारला की तुम्ही बाकी काहीही करा पण हा मठ जाऊ देऊ नका, हीच विनंती. आपण बघितलं असेल की जे आलेले जे सगळे वारकरी आहेत ते भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण का आषाढी यात्रा झाल्यानंतर पूर्णपणे हा मठ पाडला जाणार आणि ह्यांची खरं तर ताटातूट होणार आहे. आपल्याबरोबर स्वतः महाराजाच्या मठाचे जे महाराज आहेत ते महाराज काय सांगताल, काय सगळी परिस्थिती एकंदरीत? गेल्या अनेक वर्षाच्या पिढ्यानपिढ्यापासून हा मठ आहे. इथे वारकरी येतात. कीर्तन, भजन, प्रवचन, अन्नदान ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या लोकांना मला जड अंतकरणानं सांगावं लागतं की पुढच्या वर्षी आपला मठ राहणार नाही, तुम्ही व्यवस्था तुमची दुसरीकडे पहा. अतिशय वाईट वाटतं, पण करणार काय? कारण शासनाच्या पुढे आपलं काही चालत नाही. आजपर्यंत आमचे वाडवडिलापासून ही इमारत आहे. या ठिकाणी आमच्या समाजाचे गुरव समाजाचे श्री संत काशीबा महाराज यांची समाधी आहे. मी बसलो, माझ्या पाठीमागे समाधी आहे. त्याच्यानंतर रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे,
त्या मंत्राचं या ठिकाणी मंदिर आहे. वारकरी येतात, गुण्यागोविंदानं राहतात आणि यांना अल्प मोबदला, एका दिवसाला फक्त आम्ही 100 रुपये, त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था. आणि ही सगळी मंडळी 25-25, 30-30 वर्षापासून तीच वारकरी मंडळी आमच्या इथे येतात. आणि आज ही सगळी मंडळी आमच्याशी इतकी एकरूप झालेली आहेत की आमच्या सुखदुःखात सुद्धा ते सामील होतात, ते सुद्धा एकमेकांना बोलवतात. आणि आज आम्हाला असं त्यांना जड अंतकरणानं सांगावं लागतं की ही शेवटची वारी आहे. म्हणून आमची पंढररायाला एक विनंती आहे की भगवंता, आमचं काय नाही एवढं राखलं तरी भरपूर झालं. म्हणून शासनाने याचा योग्य पद्धतीनं विचार करावा आणि आमचे काशीबा महाराज मंदिर जे आहे हे कायम या ठिकाणी ठेवावं, एवढीच आमची विनंती आहे. आपण बघितलं असेल की आलेले जे सगळे भाविक आहेत ते अक्षरशः भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि आषाढी यात्रा झाल्यानंतर हा मठ खरं तर पाडला जाणार आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी कुठल्या मठामध्ये यायचं आहे हाच सगळा प्रश्न खरं तर या भाविकांना आता पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि यासाठी सगळे भाविक अक्षरशः घायमुकून रडत आहेत. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.